the rock. Cook it. You can do it. Ashu, तू क्या? Ashu हरलास. Yes, Ashu, yes, come on. Love you ball. Kinjal love you ball. Kinjal loves you. Ashu, Kinjal loves you. Very good. Very good. आता कशाचा वास येतोय शिजवण्याचा? ते दगड्या. ए अन उठ चल. चल उठ उठ चल चल. ऐक दमले मी. आशू तू माझ्या खांद्यावर उभं राहिला होता का? अरे दुखतोय माझा खांदा. काय रे हा माणूस? तू हात पण मुरगळलास माझा. वेड आहे का? काही बोलतोय अरे, हा इतका रडतोय ना माणूस. तू हारला होता यार, तू कम्प्लीट हारला होता. मी हारलो नंतर तू होतो. किंजल लवी वगैरे म्हणून उठला. मी कधीच हारत माझा हात. एवढंच लागलं तर केवढं रडतोय बघे मी ना. अरे केवढंच लागलं तर रडतोयस तू. अरे काय आहे तुला माहितीये का, मी लहान होते ना तेव्हा ऍक्च्युअल मैदानात कुस्ती खेळायचे, म्हणजे ऍक्च्युअल मैदानात. अरे एकदा असलं डेंजर लागलं होतं ना, मला अख्खा गुडघा फुटला होता. मी गेले डॉक्टरांकडे तर डॉक्टरनी बांडी घासल्यासारखं माझी जखम घासली. काय सांगू तुला, भयानक दुखलं, भयानक. अगं एकदा ना मी इतकी घाण पडले होते ना, डोक्याला खोक पडली होती माझ्या, एवढी एवढी. तर काहीच नाही. मी तर लहान असताना कार बरोबर रेस लावायचो, कार बरोबर. म्हणजे लोक कार मध्ये आणि मी सायकलवर असायचो माहिती का. मग एका रेस मध्ये पडलो जोरात. इथे हाताला 21 टाके. 21 टाके कोण आहे अजून? बापरे, पण तरी जिंकला असतील ना तू. म्हणजे सगळे एकदम चीर करत असतील. जिंकलो ना आपण. काय रे, कोणाला लागलं? परत घरात मारामारी करताय तुम्ही? नाही नाही, गप्पा मारत होतो म्हणजे प्रेमाने. लहानपणी कोणाला किती लागलं होतं खेळताना ते बोलत होतो. कोणाला लागलंय सांगत होतात ना, मग एवढा आरडाओरडा करण्याची काय गरज आहे? तुम्ही येडा समजता का मला कळलं तुम्ही मारामारी करत होतात. ए स्कॉलर, अरे लागलं की काय होतं तुला काय माहिती? याला कधी खेळताना लागलंच नसेल ना. एक वेळ आणायला लागलं असेल खेळताना, पण याला लागणं शक्यच नाही. एक मिनिट, एकच मिनिट. मला लागलं नाही म्हणजे काय? मला खूप लागलंय, कळलं ना? नाही स्कॉलर, परवा मी तुला टोमणा मारला आणि तुला मनाला लागलं ते नाही. खेळताना काही लागलंय का ते सांग. दात काढायला काय झालं? ही दाखवू का? मला इथे मांडीला आहे. नाही दाखवू शकत मी, कळलं ना? दुसरं एक आहे, ते दाखवू का? ते दाखवू का? दाखव ना, दाखव. तू तिकडे बघ ना. चूक आहे चूक. सगळं कशाला बघायचंय? जा तिकडे बघ. तू तिकडे बघ ना. हे बघ हे इकडं. हे रेस खेळताना लागलो होतं मला, रेस खेळताना. दिसतोय का? तुला पळताना इथे लागलं? म्हणजे पुढे धावत असताना पाठीवर लागलेला पहिला माणूस आहेस तू स्कॉलर. तू असं धावत होता का? सावरखेडे गाव. हे तुम्ही जास्त हसू नका, कळलं ना? अरे कॉमेडी करताय तुम्ही. मी खूप रेसेस जिंकल्यात. एकदा तर एका रेस मध्ये बोट फाटून रक्त आलं होतं माझ्या. धावायच्या स्पर्धेत बोटाला कसं लागेल स्कॉलर? काय का हातावर पडला होतास का? तू डोक्यावर पडलीस का? काय? अरे फास्ट लिहिण्याची रेस होती यार, सांगा ना हिला. फास्ट लिहिण्याची रेस असते ना ती. 5 मिनिटात 6 पानी निबंध लिहिला होता मी. माझा चहा कुठे आहे? सांभाळून पडशील. अरे तुला माहित नाहीये, आपला स्कोर लय भारी आहे. आतापर्यंत 1 पाय आणि 2 हात फ्रॅक्चर करून झालेत. हाय स्कोर. मी तर रोज पडून यायचे घरी. तर मला खूप लागलं होतं माझ्या पायावर, अजूनही आहे त्याची निशाणी. दाखवू? बघ दिसतंय? ताई औषध लावा जाऊन तू. हो ना. माझं तुला सांगतो कैवल्य, मी आंब्याच्या झाडावर चढायचो सगळ्यात वरच्या फांदीवर. तर एकदा असंच चढलो होतो आंबे चोरायला, आणि ज्याचं झाड होतं ना तो आला खाली आल्यानंतर माझी हिस्ट्री टरकली ना, मी डायरेक्ट वरतून उडी मारली. तर येड्याने झिल्लच नाही मला. मी डायरेक्ट खाली पडलो. गुडघ्याच्या वाटे असतात ना त्याच्या चाळण्या झाल्या, प्रॉपर चाळणी. पण मी कधीच नाही केलं असं.
आणि असं गेम्स पण नाही खेळले. मी ज्यांच्यासोबत खेळायचे ना ते मला असं बोलायचे की तू आमच्यासोबत नको खेळू, तू खूप स्लो धावते आणि मग कोणाला आउट पण नाही करू शकत. मग ते मला कच्चा लिंबूच ठेवायचे आणि खूप शेवटी मला आउट करायचं ते. म्हणून मी नाही खेळायचे त्यांच्यासोबत, अशी निघून जायचे. ही माझी ना एक फ्रेंड आहे शेरील, ती आणि मी हाऊस हाऊस खेळायचो. मग मी मम्मा व्हायचे आणि ती मुलगी. मी ना आम्ही काय करायचं माहितीये का, तर मी ना आम्ही असं बसायचो, हाऊस हाऊस खेळायचो. मी मम्मा व्हायचे तर मी काय करायचे, असं कोल्ड्रिंकचं झाकण घ्यायचे आणि असं एका पानावर असं ते वेगवेगळे शेप करायचं त्याचं आणि त्याच्या पोळ्या करायचे. काय 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 भंगार गेम आहे का बावळट? आम्ही काय बोलतो इकडे, किती पडलो, किती धडलो, कुठे खोक पडली, कुठे काय झालं, स्कोर सांगतोय आणि तू काय सांगते बावळट सारखं? काय हिचा स्कोर 0 आहे? अरे माझ्या सगळ्या अवयवांना लावून झालंय आणि इथं 0 आहे. काय हाच चान्स आहे. तू इथे पाणी सांडायचं, डोळ्यावर पट्टी बांधायची, मग तू पडणार, मग तुला जखम होणार आणि मग तू ती सगळ्यांना दाखवणार. येस. नॉनसेन्स, कोणी पाणी सांडलं रे इकडे? हा, अरे पडेल ना कोणीतरी. मी पडलो असतो आता. तू काय बघतीये, तू पडशील ना. 32 से 30 होतील दात. हे पुसून घ्या असं, कळलं का? काय या घरातली लोक आहेत यार, लक्ष नसतं कोणाचं. पडेल कोणीतरी, किती मागत पडेल हे पडलं कोणीतरी तर. एक मिनिट, हे कोणी टाकले इथे? मी तुझ्या मी टाकलं ते. ऐक ना, मला पनिश कर ना आता. चल नाहीये ना, मार मला. मी धावते, तू माझ्या मागे पळ आणि मार मला. म्हणजे मी एक मिनिट, तुला पनिश करणारच आहे मी. हो मग ये ना, मार ना मला. मी पण हे टाकल्याबद्दल नाही, खोटं बोलल्याबद्दल. तू का तुझ्या या घाणेरड्या आळशी मित्राला पाठीशी घालतेस? आशूने टाकलंय ना? आशूने टाकलंय हे. तुझं मी टाकले. खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. हे घे आणि आत नेऊन ठेव, कळलं? खोटं बोलू नकोस आणि पुन्हा त्याला पाठीशी घालायचं नाही, कळलं? जा जा, आत जा, हे ठेव. इडली केली, धन्यवाद. खूप भारी झाली हा इडली. आता 2-3 प्लेट अजून खाईन म्हणतोय मी. घे. थँक्यू. मला पण पाहिजे. ते नकोय मला. मग हे नकोय. पीठ आहे, डोसा करू का? मला ते पण नकोय रेश्मा. मग काय उत्तप्पा करू का? आहे ते पण बनेल. हा चालेल. रेश्मा मला ते नकोय. मला जखम पाहिजे. काय? हो, आपण जेव्हा पडतो आणि तेव्हा आपल्याला जे होतं ना, ती जखम पाहिजे मला. ती तुमच्या सगळ्यांच्या हातापायावर आहे आणि त्याच्या खुणा पण पाहिजेत. अगं जखम काय मेडल आहे का? हवंय. हो आहे मेडल. ते लहानपणीच्या खेळलेल्या आठवणींचं मेडल आहे ते माझ्याकडे नाहीये. मी नाही पडले. काहीच मला ना असं वाटतंय माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओ
म्हणूनच एवढं प्रयत्न चालू आहेत का? हा, ते डोळ्यावर पट्टी वगैरे बांधायची, केळीची कळलं का स्कॉलर? ती साल हिने टाकली होती आणि मला ओरडते येड. आहे ना यार, मूर्ख आहेस का तू? आहे ना. ये बाळ इकडे. अगं मी तुझा मित्र नाहीये का? मला सांगायचं ना जखम हवी तर मी दिली असती. हे बघ सोपं आहे. आशुतोष तू वेडा आहेस का? काय चाललंय तुझं? सॉरी 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 ताई सॉरी ताई सॉरी 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 ताई. अगं मुद्दाम नाही केलं. नाही मुद्दामूनच भाऊ उठला बहिणीच्या जीवावर. काय बोलतोय? तर लागलं ना मला. त्रास होतोय. हो, हा त्रास मला पाहिजे होता. मी खाली पडणं एक्सपेक्टेड होतो. तुला कळतंय का रेश्मा? हा त्रास मला पाहिजे होता. ऐक नाही ना, तू मला ढकल, मग मी पडेल, मग मला लागेल, मग मला जखम होईल. काय चाललंय मी रेडी आहे, रेडी आहे. ऐक नाही ना, मी रेडी आहे. हा मला ढकल. तू वेडी आहेस का? नाही. एक मिनिट. आहे ना, तू काय मूर्ख आहेस का ग? हा, बावळट आहेस का जरा? आणि मुळातच तुला हे सांगतो की असं कोणीतरी ढकलून किंवा असा प्लॅन करून पडून जी जखम मिळते ना, ती खरी जखम नव्हेच. नाही का? ही जखम कशी मिळाली पाहिजे तर स्पॉन्टेनियसली खेळताना मिळाली पाहिजे. नाही, आपल्याकडे ना प्रॉब्लेमच वेगळा आहे. काय आहे, आपल्याकडे पालक आहेत ना, पालक, ते थोडं मोठं झालं ना आपलं बाळ की त्याला सांगतात, अरे आता काय लहान आहेस का खेळायला. हा पेरेंटिंग मधला प्रॉब्लेम आहे. नाही, जेन्युइनली सांगतो, मला काय वाटतं ना, कितीही वयाचं झालं ना तरी खेळायला पाहिजे लोकांनी. नाही, आमचं बरं आहे काय ना, आम्ही किमान लहानपणी तरी खेळलोय. तुझं काय? तू लहानपणी सुद्धा खेळली नाहीस. पिटी हो यार, खरंच. नाही, कसं असतं खेळणं, अगं खेळणं, मैदानी खेळ खेळणं म्हणजे काय असतं? निखळ आनंद. वा. आणि खेळात पडणं म्हणजे परमानंद. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तुझ्या तू एवढं सगळं अवघड अवघड बोलला, ते सगळं मिस केलं का रे मी माझ्या लाईफ मध्ये? हो. आता काय? आता काय खेळायचं जाऊन. हा, खेळशील तर पडशील. ये काय थांबली तिकडं? ये इकडे इकडे. म्हटलं काय? लंगडी घालायची. लंगडी 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 लंगडी. चल चल ये 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 ना ये ना. अरे सोफ्यावर काय चढते? खाली उतर. घरात खेळताय तुम्ही, घरात खेळायचं नाही. ओके, घरात नाही मग खाली जाऊन खेळू. काय काय खाली खेळूया, खाली खेळूया काय? बरं दिसतं का ते? अरे वय काय आहेत आपली? अरे पण परदेशात तर मोठी होईपर्यंत माणसं खेळतात ना. आपल्या इथे पॅरेंटिंग चुके. मस्त दिसतं. खूप सुंदर कल्पना आहे. खाली जाऊया खेळायला. चला. म्हणजे आपण आता बाहेर जाणार खेळायला. म्हणजे मी पळणार, पळल्यावर मी पडणार, पडल्यावर मला लागणार आणि लागल्यावर मला जखम होणार. अरे काय बरी आहे नाही? काय वेडेपणा. तिला सांगा एवढी तकतक करू नको म्हणावं. छान इडली गेली ती खा आणि झोपून जा. तेच ना. माझी इडली कुठे? आशू, माझी इडली खाल्लीस तू? ये चल रे. काय चल? काय करायचं आता? काही करायचं नाही, खेळायला जायचं. चल. काय बोलल्या मिनल? मेजॉरिटी. आलो 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 आलो.
हे घे. अरे काढ काढ, मला पाठव काय. आई गो खूप लागलंय. देवा. हे डोक्यात बॅट तर घातली आहे आणि त्यानंतर पाय पण फुटले राव माझे, गुडघे. अरे वा वा, काय वाटतंय. ते काय रडताय यार. मला तर मस्त वाटतंय माहितीये का, म्हणजे हे फिलिंग आहे ना, इट्स काइंड ऑफ कूल मा बॉय. अरे माझी पाठ गेली रे. ऐक अरे यार, माझ्या तर तोंडालाच लागलंय. मी ऍक्ट्रेस आहे, माझ्या थोबडाला लागून कसं चालेल? काय तोंड दाखवू मी आता ऑडिशन वाल्यांना? अरे 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 अरे, झोपते राव. काय रडतो रे म्हाताऱ्यासारखा? हा, मी तर ठरवलंय माहितीये का, मी रोज खेळायला जाणार. बेस्ट वाटतंय एकदम. बाकी काम काय आहे तुला? गाईस, कुठे कुठे लागलं तुम्हाला? दाखवा मला. मला नाही लागलेलं. खूप झोमतय. म्हाताऱ्या माणसासारखा काही वळतोय हा. कैवल्य, तुला सांग कुठे लागलं? अरे मला फार काय नाही, इथे थोडस दुखतंय. दे स्प्रे. इथे का? आता लागले वेवळायला म्हाताऱ्यासारखे. मी लावतो, मी मारतो स्प्रे, काही प्रॉब्लेम नाही. हा, नाही तर पेन किलर घेतोय. थोडसच दुखतंय, फार नाही. इकडे ना, इकडे इकडे. हा, ये ये. हा, दे. आधी मला लाव, आधी मला लाव. मला इथे लागले. थांब जरा, माझे गुडघे फुटले, ते लागू दे ना. अरे नाही, आधी मला लाव. तू गप बस. मला अरे आधी लाव. काय ते डोक्याचं काय कौतुक आहे? डोक्याने चालता येतं का? हा, मग काय पायाने खाता येतं का? मग डोक्याने काय धावता येतं का? त्याच्यामुळे मग काय पायाने काय चावता येतं का? ए यार, दे यार. अरे ओके, लावा मला. आशू, आधी मीनलला मग तुला. हे काय पार्शलिटी आहे? अगं ॲना, ये आधी येतो, मग यम येतो. हिला यमच दाखवायला पाहिजे. आय 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 आय. मीनल थांब थांब. बस. तुला लावते. तुला कुठे लागलं? मला नाही लागलं. म्हणजे ज्यासाठी केला होता अट्टाहास, तो दिवस गोड झालाच नाही. म्हणजे अगं तुला लागावं म्हणून खेळायला गेलो आम्ही. लागलंच नाही. रिडिक्युलस आहे अरे. नाही रे, मी नाही पडले, तुम्हीच पडला सगळे. बघ ना. हो, मला असं वाटतं ना, माझ्या लाईफला काय मिनिंगच नाही राहिला आता. म्हणजे तुझ्या बोलला तसं मी असं झोकून देऊन असं लाईफ नाही जगू शकत आता. नाही, कायच मिनिंग नाही राहिलं. काय चाललंय? लागलंय कोणाला? रडतय कोण? बघ ना. हो तेच ना राव, हिने सगळ्यांना औषध लावलं, मला नाही लावलं, आणि वर ही रडती. आणि एक काम कर, हा, तू पट्टी लावून टाक. हा, म्हणजे तुला वाटेल की तुला काहीतरी लागलंय. तुला लागलंय असं वाटून घ्यायचं ना, फक्त पट्टी लाव ना, विषय कट झाला. हा, गंमत वाटते तुम्हालाही? वाटत असेल, इट्स ओके. मला ना डान्स मध्ये खूप सारे प्राइज मिळाले, मला ड्रॉइंग मध्ये खूप सारे प्राइज मिळाले, पण स्पोर्ट्स मध्ये कायच नाही मिळालं मला. सगळ्यांना असं वाटायचं की मला त्यातलं कायच नाही कळत. त्याच्यामुळे ना मला चमचा लिंबू जास्त कॉम्पिटिशन मध्ये पण नाही पार्टिसिपेट करू द्यायचे. मी बसायचे तशीच. पण तुम्ही आज मला खाली नेलं ना, मला खूप भारी वाटलं. किती किती छान खेळलो आपण. आणि तुम्हाला माहितीये का, तुम्ही मला कच्चा लिंबू म्हणून नाही घेतला, तुम्ही मला पक्का लिंबू म्हणून घेतला. खूप भारी वाटलं मला. काय करणार त्याचं? भारी वाटून काय होणार आहे त्याचं? मी पडलीच नाही ना, नाही झाली मला जखम. मला असं वाटलं होतं माझी विष पूर्ण होणार आहे आता, पण नाही झालं ना काही. मी नाही अशी झोकून देऊन काय करू शकले? नाही होणार आहे माझी विष पूर्ण. नाही झाली मला जखम. मला ती जखम अशी अशी मिरवायची होती, अशी मेटल सारखी. नाही झालं काही. काय करू मी?
कॉंग्रॅच्युलेशन आहे ना. हा कॉंग्रॅच्युलेशन हवाय हवाय ते नको, ते अजून झोंबेल त्या